नमस्कार मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर जगदीश राठोड आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल माइंड गॅलेक्सी. बीएड सेकंड इयरचा सिलेबस बघत असताना कॉलम 1 जे आहे त्यामध्ये कोर्स कोड, दुसऱ्या कॉलम मध्ये टायटल ऑफ द कोर्स, क्रेडिट किती क्रेडिट्स आहे ते, आणि टीचिंग आवर्स, आणि त्यानंतर थिअरी आणि प्रॅक्टिकल साठी एक्सटर्नल आणि इंटरनलचे मार्क्स. तर पहिला विभाग जो आहे, पहिल्या विभागामध्ये पर्स्पेक्टिव्हज ऑफ एज्युकेशन कोर कोर्सेस. ह्या कोर कोर्सेसमध्ये असलेले बीएड 201 क्वालिटी अँड मॅनेजमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन, याच्यासाठी 4 क्रेडिट दिलेले आहे. 64 आवर्स टीचिंग आहे आणि थिअरीसाठी 80 मार्क्स आणि इंटरनल साठी प्रॅक्टिकल साठी 20 मार्क्स. दुसरा सब्जेक्ट येतो आहे बीएड 202 नॉलेज अँड करिक्युलम लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम. याच्यासाठी सुद्धा क्रेडिट मार्क आहे 4. टीचिंग आवर 64 आणि जे थिअरीसाठी गुण आहे 80, प्रॅक्टिकल साठी 20. बीएड 203 स्कूल अँड इन्क्लुझिव्ह स्कूल, क्रेडिट 4, टीचिंग आवर 64, थिअरी मार्क्स 80 अँड प्रॅक्टिकल मार्क्स 20. अशा प्रकारे बीएड 201, 202, 203 असे हे कंपल्सरी सब्जेक्ट झाले कोर कोर्सेसमध्ये. यानंतरचं आहे स्पेशलाइज्ड कोर्सेस, ऑप्शनल कोर्सेस. आता ह्या ऑप्शनल मध्ये आहे बीएड 204 इलेक्टिव्ह एनी वन फ्रॉम दी लिस्ट नंबर 3. लिस्ट नंबर 3 जी आहे ते मी नंतर पुढे आपण याच्यानंतर बघणार आहोत. तर त्याला क्रेडिट 4 आहे, कारण की त्यापैकी आपल्याला काय एक 1 सब्जेक्ट घेत आहोत 100 मार्क्ससाठी. टीचिंग आवर 64, थिअरी मार्क्स 80 अँड प्रॅक्टिकल 20. त्यानंतर बीएड 205 त्यामध्ये 01 to 28 असे सब्जेक्ट्स आहे आणि ते ऍडिशनल पॅडागॉगी कोर्स, अंडरस्टँडिंग द डिसिप्लिन्स अँड पॅडागॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट एनी वन फ्रॉम दी लिस्ट 4. आता जे 4 नंबरची लिस्ट दिलेली आहे ते आपण बघणार आहोत. त्या लिस्टनुसार त्याच्यातील एक सब्जेक्ट आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि ते घेत असताना त्याच्यामध्ये क्रेडिट 4 आहे 2+2. त्याच्यानंतर 64 आवर्स आहे, टीचिंग आवर्स 32+32 आणि 40+10 40+10 थिअरी प्लस प्रॅक्टिकल, या पद्धतीने मार्क्स देण्यात आलेले आहे. त्यानंतरचं प्रॅक्टिसिंग फॉर कन्स्ट्रक्टिव्हिस्ट टीचिंग लर्निंग, बीएड 206 टीचिंग कॉम्पिटन्सी 4. प्रॅक्टिस लेसन आहे, त्याला 2 क्रेडिट, 32 टीचिंग आवर्स आणि 50 मार्क्स. त्यानंतर बीएड 207 टीचिंग कॉम्पिटन्सी 5 इंटर्नशिप. इंटर्नशिप जी आहे त्याच्यासाठी 8 क्रेडिट आहे आणि 128 टीचिंग आवर्स आणि 200 मार्क्स दिले गेलेले आहे. एनहान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज, याच्यामध्ये बीएड 208 रीडिंग अँड रिफ्लेक्टिंग ऑन टेक्स्ट, 2 क्रेडिटसाठी 32 आवर्स टीचिंग आणि 50 मार्क्स. बीएड 209 अंडरस्टँडिंग
of self, 2 credit 32 teaching hours and 50 marks. B.Ed 210 बेसिक ऑफ रिसर्च, रिसर्चचे बेसिक जे आहे याच्यात 2 क्रेडिट 32 टीचिंग अवर्स आणि 50 मार्क्स. B.Ed 211 ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन, 2 क्रेडिट 32 टीचिंग अवर्स and 50 marks. B.Ed 212 ओपन कोर्स RA एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, त्यासाठी 2 क्रेडिट 32 टीचिंग अवर्स and 50 मार्क्स. अशा प्रकारे इथे टोटल जे आहे द्वितीय वर्षासाठी B.Ed द्वितीय वर्षासाठी जे आहे टोटल 40 क्रेडिट्स 640 टीचिंग अवर्स आणि 1000 मार्क्स अशा प्रकारे गुणाचं विभाजन केलं गेलेलं आहे विषयानुसार, आणि या गुणाच्या आधारावरच विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्या जात असतं. मित्रांनो, याच्या पुढील 2 लिस्ट आपण बघणार आहोत. मित्रांनो, B.Ed चे कंपल्सरी सर्वांना कॉमन म्हणून B.Ed 201, 202 आणि 203 असं सेकंड इयरला 3 सब्जेक्ट कंपल्सरी आहे. आणि त्यानंतर B.Ed 204 स्टुडंट टीचर विल बी सिलेक्ट एनी वन कोर्स फ्रॉम द गिवन लिस्ट अंडर द कोर्स B.Ed 204 ॲज ए इलेक्टिव्ह सब्जेक्ट. आता जे इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे त्याच्यापैकी लिस्ट नंबर 3 लिस्ट ऑफ इलेक्टिव्ह सब्जेक्ट फॉर B.Ed 204 ह्याच्यामध्ये पहिला येतोय हे B.Ed 204-01 गायडन्स अँड काउन्सिलिंग. हा पहिला सब्जेक्ट आहे, म्हणजे हा ऑप्शनल तुम्हाला इलेक्टिव्ह म्हणून घेता येईल. B.Ed 204-02 एज्युकेशन फॉर ह्युमन राईट्स अँड पीस एज्युकेशन. B.Ed 204-03 वुमेन एज्युकेशन. B.Ed 204-04 लाईफ लॉंग एज्युकेशन. B.Ed 204-05 पॉप्युलेशन एज्युकेशन अँड फॅमिली लाईफ एज्युकेशन. B.Ed 204-06 एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट एज्युकेशन. B.Ed 204-07 साठी डिझास्टर मॅनेजमेंट. B.Ed 204-08 इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. B.Ed 204-09 इंट्रोडक्शन टू एज्युकेशन रिसर्च. आणि B.Ed 204-10 वॉटर एअर अँड एनर्जी एज्युकेशन. अशा प्रकारे कोर्स 204 मध्ये 1 to 10 असे सब्जेक्ट आहेत, त्यापैकी एक इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे. मित्रांनो, कोर्सेस ज्याप्रमाणे इलेक्टिव्ह सब्जेक्ट घेतले 204 मध्ये B.Ed, आता B.Ed 205 ऍडिशनल पॅडागॉगी कोर्स अंडरस्टँडिंग द डिसिप्लिन्स याच्यामधील पॅडागॉगी स्कूल सब्जेक्ट जे आहे त्या स्कूल सब्जेक्ट्समध्ये B.Ed लिस्ट 4 दिल्या गेलेल्या आहे. आता स्कूल सब्जेक्ट फॉर B.Ed 205 याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे B.Ed 205-01 मराठी, B.Ed 205-02 हिंदी, B.Ed 205-03 इंग्लिश, B.Ed 205-04 संस्कृत, B.Ed 205-05 उर्दू. त्यानंतर B.Ed 205-6 हिस्ट्री, B.Ed 205-07 जिओग्राफी, B.Ed 205-8 जनरल सायन्स, B.Ed 205-9 मॅथमॅटिक्स, B.Ed 205-10 इकॉनॉमिक्स, B.Ed 205-11
ICT, B.Ed 205 12 जर्मनी, B.Ed 205 13 फ्रेंच, B.Ed 205 14 जॅपनीज. ह्याचप्रमाणे समोर B.Ed 205 15 फिजिक्स, B.Ed 205 16 केमिस्ट्री, B.Ed 205 17 बायोलॉजी, B.Ed 205 18 सायन्स होम सायन्स, B.Ed 205 19 कॉमर्स, B.Ed 205 20 सायकोलॉजी, B.Ed 205 21 फिलॉसॉफी, B.Ed 205 22 सोशोलॉजी, B.Ed 205 23 पॉलिटिकल सायन्स, B.Ed 205 24 लॉजिक, B.Ed 205 25 फिजिकल एज्युकेशन, B.Ed 205 26 योगा एज्युकेशन, B.Ed 205 27 म्युझिक अँड आर्ट एज्युकेशन, B.Ed 205 28 व्हॅल्यू एज्युकेशन. अशा प्रकारचे B.Ed 205 चे टोटल 28 सब्जेक्ट्स आहे आणि त्यापैकी कोणतेही एक सब्जेक्ट घेऊन आपल्याला त्यामार्फत जे आहे एक्झाम पास करायची आहे. अशा प्रकारे टोटल जे आहे या विषयामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या मनानुसार त्यांच्या इच्छेनुसार विषय, ऐच्छिक विषय, कंपल्सरी विषय, त्यांचं टोटल 1000 गुणासाठी विद्यार्थ्यांना द्वितीय वर्ष परीक्षा देऊन पास करण्यासाठी ही सिलेबसची माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यांच्यापर्यंत सिलेबस कळला म्हणजे पुढचे जे आहे विषय आपल्याला अध्यापन करत असताना कुठल्या विषयाला किती गुण आहे आणि ते किती चांगल्या प्रकारे आपल्याला शिकून त्याचा फायदा होऊ शकणार आहे त्या पद्धतीने आपण त्यांना त्या गुणानुसार महत्व देऊन अभ्यास केला जाणार आहे. तर मित्रांनो, आपण बघत होता माइंड गॅलेक्सीमध्ये डॉक्टर जगदीश राठोड आणि हे चांगल्या प्रकारे आपल्याला समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.